ससने जय महाराष्ट्र। तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा डायलॉग आहे सनी देओलचा आणि हा त्याच्यात तोंडी शोभून दिसतो। पण मी हा डायलॉग वापरण्याचं एकच कारण ते म्हणजे राज्य आणि देशातील न्यायव्यवस्थेमध्ये मिळणारा जो न्याय आहे त्याला जो विलंब लागतोय त्यामुळे मी हा डायलॉग वापरलेला आहे। हा विषय घेण्याचं कारण एवढंच आहे, आमदार अपात्रता निर्णय असेल किंवा पक्षचिन्हाचा निर्णय असेल याला खूप विलंब झालेला आहे। तारखांवर तारखा पडत गेलेल्या आहेत। आता जुलैमध्ये सलग सुनावणी होईल असं वाटत असतानाच अचानकपणे सप्टेंबरमधल्या तारखा दिल्यात। सर्वांनी हा विषयच काढून टाकलेला आहे। ज्या पद्धतीने जसा ऊस जो आहे जो मशीनमध्ये घातल्यानंतर रस निघून जातो आणि चौथा राहतो तसा या विषयामध्ये फक्त चौथा शिल्लक राहिलेला आहे। ना पक्षांना आता याच्यात इंटरेस्ट राहिलेला आहे ना जनतेला इंटरेस्ट राहिलेला आहे। यामध्ये फक्त एवढंच होऊ शकतो की हा जर निर्णय आला तर ठाकरे सेनेचे जे आदित्य ठाकरे असतील किंवा अन्य जे नेते मंडळी आहेत ते सातत्याने शिंदे सरकारला घटनाबाह्य सरकार संबोधतात त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होऊ शकतो। अन्यथा कोणाला याच्या शिक्षा होणार नाही आहे किंवा कोणाचाही कालावधी याच्यामध्ये व्यर्थ गेलेला नाही आहे। अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करून ठाकरे सरकार पाडलं हे सर्वांनी पाहिलेलं आहे। एकनाथ शिंदेंना फोडले, वाया सुरत, गुवाहाटी, गोवा, टेबलवर नाचण्यापर्यंतचा प्रकार आपण सगळा पाहिलेला आहे। परंतु त्यांनाच हे सरकार कसं वैध आहे हे ठरवण्यामागं केंद्र सरकार आणि भाजपने पूर्ण ताकद लावलेली आपल्याला दिसली। फुटलेल्या आमदारांना अपात्र करावेत प्रभू हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले। स्वायत्त संस्थांचा अधिकार अबाधित राहावा म्हणून त्यांनी हे प्रथमदर्शनी प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवलं। निवडणूक आयोगाकडून परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलं। तिथे अनेक सुनावण्या झाल्या। या सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी काही मतं नोंदवली। त्यामध्ये भरत गोगावले हे पक्षप्रतोद म्हणून अयोग्य आहेत। पक्ष विधिमंडळ नेता पक्षप्रतोद नेमू शकत नाही। सुनील प्रभू हे पक्षप्रतोदपदी वैध आहेत कारण त्यांना पक्षप्रमुखांनी नेमलेलं आहे। याचाच अर्थ असा आहे की पुढील जेवढ्या काही घटना घडलेल्या आहेत सरकारला पाठिंबा देण्याचा असेल किंवा पक्षादेश पाळण्याचा विषय असेल हे सगळेच निर्णय बदलले जातात। परंतु संविधानिक पदावर किंवा कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये याकरता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय इम्प्लिमेंट करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे पाठवला। परंतु नार्वेकरांची नियुक्तीच मुळी की वेळ काढूपणा करायचं किंवा आमदारांचा बचाव करण्याकरिताच झालेली होती। विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेताना सतत टाळाटाळ केलेली आहे। टाळाटाळ केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की याची सुनावणी तुम्ही लवकर घ्या। वास्तविक पाहता ज्या फॅक्ट्स होत्या त्या समोर असतानासुद्धा आपण गुवाहाटीला कधी गेलात, गोव्याला कधी आलात, शपथविधी कधी झाला या अशा नाहक वेळ काढूपणासाठी ते साक्ष घेत राहिले। शेवटी सुप्रीम कोर्टाला परत बजवावं लागलं की हा पोरखेळ थांबवा, लवकरात लवकर निर्णय घ्या। आपण जर निर्णय घेणार नसाल तर आम्ही निर्णय त्याचा घेऊ असं सुनावल्यानंतर म्हणजे पूर्ण पिसं उतरवल्यानंतर कपडे उतरवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पूर्ण पद या पदाची घालवल्यानंतर त्यांनी निर्णय दिला की एकनाथ शिंदे यांचे आमदार वैध आहेत। दोन्हीकडचे आमदार त्यांनी अपात्र ठरवले नाहीत। त्याच्यात पण त्यांची खेळी होती की या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना परत सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि त्याचा निर्णय येऊ नये याकरिता शिवसेनेचे 16 जे आहेत ते अपात्र केले गेले नाहीत। म्हणजे हे का केले गेले नाही म्हणून एकनाथ शिंदेंची शिवसेना कोर्टामध्ये जाईल आणि हा निकाल असाच रखडून राहील। आणि जसं काही 11 नोव्हेंबरला या आमदारांची मुदत संपली की त्यानंतर पुढे तर त्यांना शिक्षा होऊ शकत नाही। म्हणजे त्यांनी त्यांचा कार्यकाल अनुभवलेला आहे आणि पुढेही ते उभे राहणार आहेत। मग ह्या शिक्षेला कोणताही अर्थ राहत नाही। हा वेळ काढूपणा करण्यासाठी जे राज्यपाल असतील, विधानसभा अध्यक्ष असतील किंवा निवडणूक आयोग असेल, सर्व यंत्रणा असतील याच्यामध्ये यशस्वी झालेल्या दिसतात आणि म्हणूनच या निर्णयातला रस जो आहे तो निघून गेलेला आपल्याला दिसतो। जुलैमधली सुनावणी सप्टेंबरमध्ये गेल्यानंतर सर्वांनी हा विषय सोडून दिला। मात्र काल कपिल सिब्बल यांनी हा विषय लावून धरला। ही सुनावणी लवकर व्हावी अशी विनंती कोर्टापुढे केल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीची सुनावणी आहे
ती 3 ऑगस्ट रोजी न घेता 7 ऑगस्ट रोजी दोनही याचिकांची सुनावणी एकत्रितरित्या घेण्याचं ठरवण्यात आलं. मात्र या दोनही याचिका एकत्रित न करता एका पाठोपाठ ऐकल्या जाणार आहेत. या निर्णयाचा परिणाम या आमदारांवर किंवा इतर कोणावरती होणार नसल्याने याच्यामधला जो इंटरेस्ट आहे किंवा रस आहे हा संपलेला आहे. फक्त आता रस कशामध्ये आहे तर पक्ष आणि चिन्ह कोणाचं आहे. कारण शिवसेनेला मशालच हवी आहे, शरद पवारांना जी आहे ती तुतारीच हवी आहे. मात्र त्यांच्याकडून घड्याळ गेलं पाहिजे आणि ह्यांच्याकडनं धनुष्यबाण गेलं पाहिजे, त्यांना वेगळं चिन्ह यायला पाहिजे. यासाठी आता हा लढा चालू राहणार आहे. भाजपचे जर नेते बघितले तर त्यांच्या तोंडामध्ये एक वाक्य नेहमी असतं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. म्हणजे न्याय देण्यास विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे होय. तर तसं होऊ नये. मी मागील व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की काही निर्णय इतके विलंबाने येतात की एखाद्याला शिक्षा व्हायची असेल तर तो मरून जातो, त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा होते. तर अशा निर्णयांना काहीही अर्थ राहत नाही. आता आपण अपेक्षा करूया की विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय येईल. कारण साधारणतः 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि 11 नोव्हेंबरला या आमदारांची मुदतच संपते. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत, त्यांचीही मुदत नोव्हेंबरमध्ये संपते. निर्णय विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी येईल अशी अपेक्षा करूया. आणि हे कसे सर्व घटनाबाह्य होते त्याच पद्धतीने संविधानिक पदावरती किंवा संविधानिक संस्था ज्या आहेत त्यांनी कसा पार्शल निर्णय दिलेला होता हे यावरून सिद्ध होईल. तूर्त इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.